हाय हॅलो नमस्कार. तर आज माझी खूप इच्छा झाली ती अंडा घोटाळा खायची. तर त्यासाठी मी निघाले अंडा घोटाळा करायला. तर इथे अंडे शिजायला ठेवले होते आणि कांदा, टमॅटो, मिरची पावडर, हळद, कोथिंबीर, मॅगी मसाला, पावभाजी मसाला. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला कळतच असेल की मला सर्दी झाली आहे खूप जास्त. पावभाजी मसाला आहे आणि त्यानंतर मग धने पावडर घेतलं. मला खूप सर्दी झाली आहे. तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांद्याला थोडंसं भाजू दिलं. माझ्या आवाजावरून ओळखू शकता मला खूप सर्दी झाली. आणि गाईज, जर तुम्हाला जर काही डाऊट असतील ब्लाऊजमध्ये कुठल्या पण गोष्टीमध्ये तर प्लीज कॉमेंट करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं मग मी लसूण आणि अद्रक पेस्ट. कॉमेंट करत जावा, लाईक सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकला टमॅटो, त्याला पण थोडंसं शिजू दिलं टमॅटो व्यवस्थित. आणि चॅनलचं नाव आहे आमच्या शारदा भद्रे -1. प्लीज सबस्क्राईब करा, कॉमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मग त्याच्यामध्ये टाकलं मीठ, लाल तिखट 2 चमच, तुमच्या क्षमतेनुसार तिखट टाका, नाहीतर मग तुम्हाला त्रास होईल खूप. मग हळद टाकली, थोडंसं शिजू दिलं. त्याच्यामध्ये टाकला पावभाजी मसाला. तर पावभाजी मसाला टाकल्याच्या नंतर टाकलं मग आम्ही त्याच्यामध्ये टाकलं धने पावडर. थोडंसं जास्त धने पावडर टाकायचं, टेस्टसाठी खूप छान येते. मग त्याच्यामध्ये टाकायचा मॅगी मसाला. हे पहा, मॅगी मसाला टाकायच्या नंतर हे आम्ही मॅगी मसाला टाकला, जेवढा होता तेवढा टाकला. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की या, कारण की उद्या आपण बनवणार आहोत गार्लिक मोझरेला चीजनी गार्लिक ब्रेड. सो गार्लिक ब्रेड बनवणार, तर प्लीज या. त्याच्यामध्ये मग आपण अंडा घोटाळ्यामध्ये बनवण्यासाठी मग त्याच्यामध्ये टाकलेला होता, शिजवलेला आपण होता अंडा. तर ते अंडा त्याच्यामध्ये टाकला खिसून. तुम्ही खिसूनच टाकत जावा, बारीक नाही करायचं त्याच्यामध्ये. तर खिसून टाकला, कारण खिसून टाकल्यावर खूप छान टेस्ट येतो. आणि जे तुम्ही पहिला जे मम्मीने दाखवलेला आता तुम्हाला हाताने, तो एक अंड्यामध्ये जास्त पिवळं होतं, त्यासाठी आम्ही तो अंड्याच्या मधलं पिवळं जे होतं ना प्रोटीन, ते आम्ही काढून टाकलं होतं. कारण की जास्त नाही टाकायचं, नाही तर खूप ते थोडंसं स्टिकी होतं. वेळेस मग त्याच्यामध्ये कच्चा अंडा टाकायचा आणि थोड्या वेळ शिजू द्यायचं. त्याच्यानंतर टाकायची मग मस्तपैकी तरी आल्याच्यानंतर टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हलवून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. सुगंध तर एवढा मस्त येत होता, खूप छान. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर तर एकदम टेस्ट वाढते. आणि त्यानंतर मग आम्ही टेस्ट केली, तर मला एवढी छान आवडली ती. झाकून ठेवलं, एक नंबर. लहान मुलांना खूप आवडेल. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब, कॉमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.